गोष्ट जाऊन बस तिकडे गेला म्हटलं काय त्याला धारलं ना ते कुट्टीचं मशीन हे कर तर ते नाही काही नाही सुनबाई कुठे गेली कुठे नाही कोणाला ठोक या गावड्या तुला मला राहून काही कामान धामाच्या इकडे तिकडे बोंबडं झेटत येत भूक लागली तर कवळ धरून आबाव काय बाय कोणाशी बोलू राहिले एकटे एकटे कोणाशी काय बोल राहिलो मी माझी एकटा बोल राहिलो कोणाशी काय बोल राहिलो का बरं म्हणजे काय म्हणते तू अरे या गावड्यांना चारा टाकायचा ते ओलडू राहिल्या त्या गुट्या करायच्या तो नवऱ्याला म्हणलं की गुट्टीचं मग बेल्ट तुटलंय ते बेल्ट घेऊन ये ते सुद्धा तो नवरा आणलं मग काय करतं रे आता मी काय करणार आहे ते तुमचंच पोरग आहे ना अरे पण तो काम नाही का सांगायचं महापोरग येतं मग ऐकलं असं तर आज मी कुठच्या कुठं असते असं आहे ना मग मी तुला म्हणलं काय फुकून टाकत तसं नको म्हणतील तसं नको म्हणतील बाबा असं नका करू असते आपली लक्ष्मी ते म्हणून आपण एवढं आपलं घरदार अरे हा तू लक्ष्मी बाई लक्ष्मी मान्य आहे बाई पण मग आता हे मला होत नाही काही कामं नामाचं आणि कवर मी करणार आहे आणि तू तरी कवर करणार मी तर म्हणलं एखादं गडी बिडी ठेवतो गडी नको म्हणती नका नका गाड्याचा काय भरोसा नील मला पळून मग हा तुला पळून यायला मी का दादा नाही काढतो त्याच्यावर नको नको मला भरोसा नाही नाही का नाही अरे देवा आपण आणि मला काय स्वयंपाक झाले का झालेला आहे जेवायचंय मला मग तुम्ही नाश्ता केला त्या गोळी घेतली का काय म्हणली नाश्ता केला त्या गोळी घेतली नाही ना गोळी कुठे घेतली काहीच नाही घेतली तू राहू दे तो हाताला लागन तू ये ना ते मी संध्याकाळी ना त्याला बेल्ट आणतो आणि ते नीट करून घेऊ पहिलं कुठीचं तुमच्या पोराकडे ना तुम्ही पैसे देत जाऊ नका बरं अरे पगार झाला मग डेअरीचा तो काम नाही सांगायचं त्यांना अहो ते जर घरात राहते घरात सांगते तर मी सांगल ना अरे सारा नवरा बायकोच ऐकणार असतो का बापाच ऐकणार असतो पोरग तुमचं पोरग माझा बैलच होत नाही त्याला मी काय करू तो बैल होत नाही पक्का बैल केला करायचा तो याच्या मागे आता का म्हणजे तळताय लागली आता लोकांच्या बाया पाहतो मी लोकांच्या बाया नवरा शब्दाच्या पुढे नाही अजिबात आबा तुम्हाला सोबत नाही अशी हवायत लोकांच्या बाया पाहिला नाही मला ते नाही म्हणलं मी तुला अरे लोकांच्या बाया नाही म्हणलं तुला तो लोकांच्या बाया नवऱ्याला अशा अजिबात हे करू देत नाही माहिती का माझ्या आईने ते संस्कार नाही दिले हो नवऱ्याला बैल करायचं अरे बैल नाही म्हणलं मी काम सांगायचं 2 पैसे आले ते जवळ घ्यायचे त्यांना जर काम सांगितले तू माझ्या नवऱ्याला काम सांगते का तुला करता येत नाही का म्हणजे इकून बोलायचं तिकून बोलायचं अरे हा पण असं काही सांगायचं आता कुठे गेलाय तू मलाच नाही माहिती कुठे जायले पण जाऊ द्या मला सांगा मी रात्री त्यांच्याकडे पैसे पाहिले कशाचे होते लय पैसे पाहिले हा एवढ्याशा घंटे होती पगार झाला असं डेअरीचं नक्की पगार झाला आज 25-26 तारीख आहे ना मग त्यांनी सांगाल पाय तुम्हाला सांगितलं नाही का मला नाही सांगितलं भाऊ मला काय म्हणले नाही नाही करीन बघ काही उलट तुझं गोंधळ काही कामा नामाचा पिऊन येतोय जेन तो इकडे तिकडे काही खेळ करीन तो बरं ते आले का ते सांगा त्यांना तुमच्या भाषेमध्ये आणि ते दारू सोडायला लावा नाही तर मी आता पाहिलं पोरं घेऊन सरळ निघून जाईल मी 5 ठिकाणी त्याला गोळ्या औषध चढ खलास झालो होतो जर पिऊच राहिला नाही पिऊ राहिला मग त्यानं अबाई दारूचं काम असं मनानं सुटली असं लोकांच्या गोळ्या औषधांनी यानं त्यानं अंगाऱ्यानं धोपर्यंत दारू नाही सुचत त्याला आहे ना मनानं दारू सोडू लागत दारू सुटला असती काय माझ्या नशिबातच पडायचं होतं काय ध्यान अरे तो या नशिबात नाही आरामध्ये चांगलं होतं रे आता हे आणि हे आता मध्ये एवढे जोडीदारी सांगितलं त्या जोडीदारामुळे खेळ झाले काय जोडीदार सांगत नाही लागले तुमचा धाक नाही राहिलं त्यांना आता मा धाकावर राहीन तू सांग बरं आता मी काय मारायला लागता ऐकतो आता आहे ना काहीतरी तर करावंच लागणार आहे त्याशिवाय ना ते सुधारायचे नाही आता काहीतरी काय करते बाई त्यांना ना कुठेतरी न्यावं लागेल गोळ्या औषध चालू करून दे अरे काय गोळ्या औषध मागच्या बरं आणलं होतं गोळ्या आणलं होतं त्याला आणि ते पातळ औषध आणले होते त्याला मरणाचे जुलाब झाले त्याचे किती हाल झाले बाई मागच्या बारीला निमत राहिलं पोरग आणि मग आता याचं काही उद्या कमी झालं काही करता काही झालं मग काय करायचं तो मागं 2 लेकरं आणले मग त्याला काय करायचं अहो मग भेंडा फॅक्टरी घेऊन जाऊ ना भेंडा बागती काय कारखान्यात घालते त्याला भेंडा बागती काय आहे अहो मग तिथं सुधारल तरी हा ते काळूच औषध मिळते तिथं हा मग तिथं भेटतं की औषध मग भेटत ना नक्की मग माझा भाऊ सांगत होता मला तो भाऊ म्हणे का तिथं कोणाला फरक पडेल पण मा भावालाच पडेल फरक असं आहे का तो भाऊ असं येडे करायचं का हा म्हणून मी तुम्हाला म्हणते काय ना आपण ना त्यांना ना एकदा भेंडा फॅक्टरी घेऊन जाऊ ऐका माझं उठा तुम्ही त्याला किती पैसे बीज लागते कसे काय अरे बाबा काही नाही पैसे फक्त जाऊन भाड्यालाच लागत आहे तिला काही तो बाबा पैसे नाही घेत पैसे नाही घेत का नाही बरं मग ठीक आहे मग आता त्याला न्यायचं कसं काय पण तू येत नाही ना रे आपण जर आज म्हणलं ना त्याला येत नाही तो त्यांना माझा माहेरचा एवढा वानवळ्या का ते तिकडे म्हणला का त्यांना युतापच येतो हा तो तिकडे जायचं म्हणलं तर त्याला युताप येत आहे ना मग आता ते तुम्हीच पहा कसं न्यायचं कसं नाही त्याला एक काम कर म्हणा असं म्हणा नाही का तू या बाईला लेवायला दुसरी बायको करून देतो चाल म्हणा असं काय आज जमन ना हा मग ते चांगलं उतावळं होईल असं आहे ना हा दुसरी बायको करायला मग त्याला दुसरी बाईक करून देऊ का मग एवढी सोयासारखी सुना त्याला दुसरी बाईक करून देऊ मी तसं म्हणा हा म्हणायचं वय मला वाटलं खरोखर दुसरी बाईक करून दे खरंच लगेच दुसरं लग्न लावून देणार आहे का हा या असं म्हण भाऊ तू मग चल एक काम करतो त्याला फोन करतो मी माझा फोन आण बरं तू कुठे पाय बरं ऐका ना मी काय म्हणते तुम्ही घरात जा जेवण करून घ्या गोळ्या घ्या तिकडेच फोन लावा मी तर गायांचं पाहून घेते तास करते का आणि ठीक आहे मग जे तुम्ही जेवतो तुमच्या घास मग आणि तू बरोबर का
ती काय पलीकडे काय आहे ना लात मारती बघ, लक्ष राहू दे. हा हा नाही जात मी तिच्या जाऊ. हा जाऊ नका तिकडे बघा, काल नवीन आणली ती. बरं बरं. या बाबाचे दारू सोडले होते, आज मी काय राहतच नाही. बिल्डिंग मधून बघती मला पदर घेती झाकून, जावा येतो मी टाकून, बया मला बघती वाकून. थोडा पावर कमी झाला, 2 घोट मारतो गाड्या. बस झालं हे, थोडा टायमाला काम येईन. पे बाबा पे, तुमचे लय नखरे, प्यायचं तर पे. काय करती रे? बाई अहो सकाळी सकाळी लय जिम खेळत आले का? लय जिम थोडी खेळलो मी, मग लय जिम नाही खेळत मी. तुम्ही तर दूध घालायला गेले होते ना? हा दूध घालून आलो तिकडून. तू काय करू राहिली इकडे गाळ्याच्या गोट्यात? मी टिपऱ्या खेळू राहिले. टिपऱ्या काय खेळती? म्हटलं खेळून बघावं. आपण तुला कोण म्हणलं इथं टिपऱ्या खेळ म्हणून? घरी खेळायच्या ना. माझ्या मनाला वाटलं तसं. तुझ्या मनाला वाटलं हा गोठ्यात खेळायचं का? बिस्लरीचं पाणी कापासून प्यायला अरे ही सरमडी हात भट्टी म्हणते हिला. हिला हा आता हे घ्यायला लागले का? बघ ही सॉफ्ट आहे प्यायसाठी, पाण्यासारखी ती प्यायसाठी सॉफ्ट राहती. अहो तुम्हाला कधी अक्कल येईल? येईल ना अक्कल. अक्कल येईल का? हा अहो 2 पोरं झाले तुम्हाला. अरे तू फेकून नको देऊ. अरे तुम्हाला काही कळत का नाही? काही कळत का नाही? हा? मारू नको बरं का तू. काही कळत का नाही? 2 पोरं असते डोक्यावर झालं तर काय म्हणणार ते? त्यांचं लग्न करून देऊ डोके एवढी झाल्यावर. लग्न करून देऊ. अहो तुम्ही जरा ना नीट राहा. तुम्हाला आता सांगते तुला सांग तुमच्यामुळे ना. तू मारू नको. हा, काय माझ्यावर? हा माझ्यावर मग घेऊ का मा बापाला बोलून? तू बाप येऊ का कोण येऊ? मला काय सांगू राहिली तू का मा बापाला बोलितो? हा का? हा हा का? मग म्हणजे प्याल्यावर तुम्ही राजा माणूस. मग प्याल्यावर काय मी खरं बोलवतो तुला? खरं बोलत आहे. मग बरं मा बापाला तर नाही घाबरत, तुमच्या बापाला तर घाबरत आहे ना? मा बापाच्या बापाला बोलेल तू? आता ते वर गेले, त्यांना कसं बोलू? अरे मग तू कशाला बोलू राहिली? तुमच्या बापाला सांगितले झक मारायला. मग काय मारू राहिली तू? थांबा झक मारून पाहते. आबा ओ आबा, तू आलू नको बर का माया देखत आबाला. नाही तर काय? बाई नाही तर काय? तू हा? अख्खं आयुष्य नाही बरबाद करून टाकलं. काय आयुष्य केलं तू? काय काय झालं? हे पाहा कुठे काय झालं? कुठे काय झालं? आणि मग हे झाडून घेत होतो मी, ते आली तिकडून. अरे गोळ माया हातात आहे भाऊच्या. तुम्ही कधी घातलं माझ्या हातातून गोळ? अरे तुझ्या हातून नाही गेला, माझ्याच हातामध्ये गोळ आहे. हा माझ्या हातात होता काल. तुझ्या हातात होता काल. हा हा मृत्यू आला का आज? कुठे घेतली? मग सांडून दिली तिने याच्यात. तुम्हाला सगळ्याला ते त्याच्यात घाला. हा, दाब दाब त्याला मार. अरे तुम्हाला सगळ्याला प्यायला अरे, तुम्ही टाकली. भांडण नका करू. अरे तुम्ही किती वेळ सांगितलं? किती वेळ सांगितलं? तुम्ही मला का मारता तुम्ही? हा मृत्यू तू हा क्या परपंचाचा वाटलं केला तू, तुला अक्कल आहे का ढबूची? ती काय म्हणे थोडी आणा, मग याच्यात टाकली तुम्हाला सगळ्याला प्यायला. मी म्हणले हा मी म्हटलं दारू आणा मी पिते. अहो कुठे फेडाली पाप? कुठं फेडायचं ते? माझ्या जवळच फेडायचं ते, दुसरीकडे नाही. हा? अरे पार तुला घराचा सत्यानाश केला ना दारू पिऊ पिऊ. हा? मला तर फार शिनाला भाऊ काही नसतो नसता झाला तर पण मला तो आता शिनाला तो आहे मला अहो काही कामाला आबा नव्हता. तेवढाच एक गोळ होता ना. ओ टाकला का चोरून? आई रे भाऊ, मला नाही शिनाला बाई, पोट्यानं तर. काय शीन आणला? असे उद्योग लागते तुम्हाला. त्याला उद्योग लागत आणि तुम्हाला. तू हे मारू नका बरं का? हे पाय बा तिथं हात धरू नको, तुला मी गोडी सांगतो. तिथं हात धरू नको, एका थापटीत पाणी मारून पाहिजे तुला. हा झापलीत. हा? हे आईचं भामटं तुझं सगळं. मारा बरं तुम्ही आता. तू पिऊन येतो काय म्हणतो तू? काय म्हणतो तू? काय नाही. हा? जाऊ द्या त्या सोडून. काय अहो किती मारलं तरी ते आता लापड झालं अरे मग त्यांचं. याला कळा ना का काही कामा नामत अख्या परपंचाचं वाटोळ केलं ना काही कामा नामत. कुठं वाटवलं झालं तुमचं? काय वाटोळ झालं काय झालं रे? मग अहो जाऊ तुम्ही तेव्हा त्यांना दापायचं दुपायचं तवा नाही दापलं ना. आता काय हातातून गेलं दापी द्या. एकूण एक होतं ना, मी म्हणलं पुढे निघा काही असं देवाला काय? नवस केला म्हणलं. देवा एखादं सपूत दे म्हणलं. देवानं मला भूत दिलं माहितीये का तुला? काय सांगायचं? भूत आहे का मी? मग भूत नाही तर भूताच्या वरचा बाप आहे तू भूताचा. तुम्ही कुठं देवाला कबूल केलं तर कुठं केलं मग तुम्ही अजून? आता तुझ्या आईच्या तुझ्या गेली तोंड वाचून तिला माहितीये कबूल केलं तर नवसाचा एक नाही म्हणून. मग आणा तिला विचारून हा, पहा. आता आणा ते तिला ना खालून. तुमची चुकी नाही आबांना तुमची चुकी आहे. ती चुकी आमची आहे का मा बापानी त्यांनी एकुलते पाहून दिलं, एवढी इष्ट पाहून दिलं ना. नसतं पाहिलं ते आज मी ना शेतकऱ्याच्या घरी ना लय सुखी राहते. ते बी गरीब असा ना तोले परवाडला असा. अरे गरीबच आहे आम्ही. तुम्ही ना हा तुम्ही तू तर एक माझं काम डोकंच खाऊ नका आता. तू एक काम कर. तू तू म्हणली ना त्या दिवशी याचं ते औषधाचं याला कुठे औषध पाय
आणि हा नाही तर आहे ना, हा आपल्याला औषध पाहिजे ना. तिकडे भेटत औषध या गावात. हा मला फार औषध. तुम्हाला औषध लागत का आबा? हा मला औषध लागत. अहो ते काल औषध उरेले कांद्यावरलं, हा ते आणून देत तुम्हाला. ते रोग आहे ना ते. नाही कीटकनाशक पॉवरफुल. म्हणजे मला पाहिजे तो का? मग आता तुम्हाला औषध प्यायचंय नाही म्हणून आता म्हणलं. तो हे औषध पाहून का आम्हाला दोघांना औषध आण आम्हाला पाहतो तुला इथं तू मोकळा तसा. मग तुम्हाला दोघांना घ्यायचंय ना. एवढंच राहिलं होतं ऐकायचं बाकी. हा. असं आहे का? हा बरोबर आहे. मी आणू का मग? नाही नाही अरे ते मला तू सांग बरं, हे पैसे प्यायला आले कुठून रे? डेअरीवाले खूप घेतले होते म्या. डेलिव्हरी घेतले होते. पगार झालता थोडा. हा किती झाला आता? काय 700 रुपये झालता फक्त. काल तर मी एवढी गड्डी पाहिली तुमच्याकडं. तू काही सांगशील एवढी नाही, तू एवढी म्हणशील हा म्हणजे टप्प्या. तुम्ही घेतली आणि मला चढली हाय का नाही? हा तसं तू पिऊन येतो आणि आम्हाला नशी येते अशी गमत होऊ राहिली. एवढी गड्डी कशी काय येईन माझ्याकडे आणि आबा? मग ती उगाच म्हणून राहिली की ती खोटं बोलती का? ती काही सांगन तुम्ही तिथंच ऐकशाल. हा, नाही, मला तू पिसाळं ऐकत कुत्र्यानं राहिली. चावलं मी काही म्हणाल हाय का नाही? तू तो तोंडात काही बोलत राहते का रे? मी माझ्या तोंडाने बोलते, मी कुठे म्हणले तुमच्या तोंडाने बोलून राहिले? माझ्या तोंडाने बोलून राहिले ना. ऐका आता, बरोबर आहे ना मग. आणि तिला पाहिल्याशिवाय म्हणले ते कुठे ते पैसे पैसे खर्च झाले गाड्या काय ते? ते तिकडे गेलतो ना. अरे, तुम्हाला औषध आणायला नव्हतं गेलो का? मला काय जाऊ नाही गेला. मग तुम्ही नाही म्हणे का आता औषध आम्हाला बी पाहिजे? अरे ते औषध नव्हतं म्हणलं मावशा. मग मागच्या वेळेला तुला ते आणलं नव्हतं का औषध? तुला त्याच्यात किती तकलीफ झाली मागच्या वेळेला, तुला जुलाब बिलाब झाली औषध म्हणून म्हणलं होतं ते औषध याला पाजायची म्हणली का चाल पाजायला. कशाला नाही आता ते औषध पाहिजे? काय बोगस औषध पाहिजे ते तुम्ही? हा, नाही हे नाही, औषध तो औषध चालतोय. नाही पाजायचं आता. मग ते कसं आहे ना, मी ना आता तुमचा काय संसार करू शकत नाही. हा. मी ना कटाळले. काय झालं तुला तुमचे कटाळ्याला? ढोर बिर नाही करू शकत, तुमचं नी तर काहीच वावरातलं काम नाही करू शकत. त्याच्यामुळे मी ना तुम्हाला नाता ना सोड चिठ्ठी देणार आहे. सोडची ती कशी काय देशील? कोणाला विचारून देशील? नाही नाही, आधी माझ्या जागेवर दुसरी बाई आणील आणि मग सोड चिठ्ठी देईन. मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन. हा तू आज छोटी चिठ्ठी घेतली का? या घराचा परपंच वाटलं झालं. तू ये म्हणून घरदार आहे, तू म्हणे काय गोय या. हा? ही कशी काय सोडची ठेवून राहिली? दे ना त्याची शाबूत ह्या सपोताला राहील ना ती. नाही तिला कशी काय देऊन देईन मी? हा, देऊन दे. आबा गप्प बसा ना, लाडीगुड लावून राहिले मी. असं आहे का? मग एक काम करा तुम्ही तुमच्या पद्धतीत पाहून घ्या. मी जातो ते पुढं. तू आवाच्या कानात काय कुचकुच कुचकुच कर? माय कानात सांग ना. हा सांग तिला काय त्याचं अहो. पोटात लावले का? पोरलंय चांगली आहे, माझ्यापेक्षा बिली भारी आहे. हा हा कुठे ग? बँड फॅक्टरीला आहे. कुठे जायचं? तुमची उतरून या, लगेच जाऊ. गार पाण्याने आंघोळ करून या. पाणी आहे का गार का? नाही बरं. मोटरी खालीच बसा डायरेक्ट जाऊन. मोटर ऐक चालू. हा लाईट आली मग तुम्हाला आंघोळ घालणं. मग नाही नाही, तुमचं तुम्ही करा. मग तुम्ही दुसरी बायको आले का तिच्या हाताने मस्त चोळून चोळून आंघोळ घालील ती. हा? असं आहे का? हा मग काय चालायचं? तुम्ही तयार होऊन या, लगेच निघू. मग आता घरी जाऊन आंघोळ करू लगेच गार पाण्यानं. वावरात जा ना, मोटर चालू आहे ना. वावरात मोटर चालू आहे का? जाऊ का मग? हम्म. मी आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि लगेच जाऊ मग. आणि ते 2 सोपत तुमच्याकडे ठेवून जाते. हा? वर आणि तू नाही राहणार का माझ्याजवळ? मी कशाला राहू? मग कशाला ती आंबाबाई गाळ्यात घालती माया? मग अहो तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा लय भारी, तुम्हाला लय जीव लावी. तुम्ही जा वा, आंघोळ जीव लावून का? करा. हा हा जाऊ का मग? हा मस्त आंघोळ करा. हा चोळून चालन चालेल. आपला लग्नाचा ड्रेस घाला. एकच नंबर. लग्न म्हणलं तर किती उतावळा झाला बाबा. हा दारू सोडायला नको, दुसरी बाई पाहिजे ते बी ह्या वयात. अहो मी असताना कशी बाय आणून दाखव तुम्हाला. मी पाहते ना तुमच्या इकडे बेतच पाहते. उतरू द्या फक्त तुमची. तू नाही प्या नको पिऊ बाबा, नाही तुला चढायची. तू त्यांच्या गतीत येशील. अय यार चाल ना, मग आवरलं. आले ना. एवढा टाइम लागतो का यायला? तुम्हाला काही दमदीर आहे का नाही? अरे काय कवर लोक दम मारू आता. तुमचे कपडे घेत होते. कपडे घेतले मग हा एखादी रग्गी बर का? आपल्याला लय थंडी आहे अंगावर घ्यायला. काय मुक्कामी चाललो काय तिकडं? मुकामी नाही जायचं का? मुक्कामी कशाला जायचंय? मेल मुकामी जायचं म्हणून तुला म्हणलं रग्गी लय थंडी आहे. धरा आहे तुमचे नाही ड्रेस घेतले 2-3. ड्रेस घेतले? हा मग घेतले 1-2 जास्त. काय एवढे घ्यायचे रे ड्रेस? हे मग तुम्ही या काय ड्रेसवर लग्न लावणार आहे का? एक हळदीला, एक कुकाला, एक लग्नाला. लगेच लग्न लावायचं का? लगेच. हा हा बरोबर आहे गाडी. मग लगेच लग्न लागलं तर हो ताळा रंगुड गेला वाशिंग. गुड घ्याल थोडी कसं बाशिंग जाऊ? राहते. चला चल. आबा कुठे? हा बा आता काय मला काय माहित. मी आंघोळीला गेलतो, तयार झालो तुझ्याकडे आलो. आबा या आबानी यायचं चाल नाही लवकर. येईन चट नंतर मागून. मग इथं सगळं उघडं टाकून जायचं का? काही दमदीर आहे का नाही तुम्हाला? हा ते लावून घेईन मग. ए, काय चालू आहे रे? काय नाही चाललं होतं ते कुठंतरी ती म्हणे. उरकलं बाई? उरकलं उरकलं का? सगळं उरकलं का? हा मग आबाल घ्यायचं लागणार का नको? आम्हाला यावं लागेल. बाप लागणार लागणार. बाप नाही लागायचं का? मग का बरं? तिथं तुमची इच्छा नाही का त्यांना घ्यायची? कशाला एवढे माणसं न्यायची? खायला मग तुम्ही 2 जण जाता का? शाळा सुरत माणूस लागत लागणार भावच्या. तू कुठं येडे नको करू. ही शानी नाही का? ती काय शानी आहे? मग
अहो ते कसं अंतरपाठ धरायला लागन ना. अरे हा बाप लागत तिकडून आणि मी इकडून हा. आता बरं, माझ्या शर्ट दे ना का आता चालू उघडा पाहुण्याकडे नाही नाही हाय हाय आणलं द्यावं इकडे पिशवी. याच्यात काय आणलं काऊन तो शर्ट आणलं का हा. बरं बरं चाल सगळं घाण होईल राहतो शर्ट आपल्याला दोन भाकरी बांधून घेतले का हा? दोन भाकरी बांधून घेतले का कशाला भाकर तिथं तिथं जेवण आहे तू ना राहिलाय उतळा तू राहिला ना बाईक वाचून उतळा तुला काय लागते भूक तिथं तुम्ही जेवण नाही जेवले तुम्ही ते नाही जेवले त्यांना जेवण गरजेचं आहे तुम्ही गा बसा. हा, मला गोळ्या घ्यायच्या बाई गोळ्या घेतल्या का हा घेतल्या. हा नाही तर काय आहे याच्या बाई मरायची मी तिकडे काही कामाला नाही मरत तुम्ही नाही ना पाहू आम्ही चट नंतर चला याला चल, चांगली चल, नवरी आणू. पटकन. अहो, यांना उचकल तुम्हाला उचकू देणार मी. चला. नाही हा. चल म्हणजे मला चल त्यांना. भाऊ, चल 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 मा बाबा चल चल. तुला आता नवरी कोण देत, चल. लग्न हो चला पटापटा हे काय चाललो ना मा लग्न आहे तुम्ही माग कम थांब राहिले हा तो लग्न ना आम्हाला कटळा आलाय म्हणून पळत तू पळत थांबले चालू का. पळत पळत काय चालते काऊन बावळं ते. लागलं उतळा लागलाय. हा ना. मी गोविंदा 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 मला लगीन करायचंय औंदा हा, एका ठोक्यात पाणी पाहिजे तुला सरळ चालू आता ना मोठी कधी गाडी नाही नाही सरळ जन्मी करशील खेळ कामा नामाचा आयला का तो नवरा पहा किती हो, उतावळा आबा. झालाय. हा? आपण एक काम केलं असतं ते. काय ते कणगारे नाही का ते हा. डीजे वाले हा, हा, हा. ह्यांना बोललं असतं तर मस्त वरात नसती झाली का आपली अरे ग भो मागच्या वेळेला असं एक कार्ड डिलीट करून टाकावं लागलं ते माहितीये का तुला काय डिलेट केलं आता ते नव्हतं एक भाग कार्ड व्हिडिओ? होता असा येडो कार्ड होता का ग हा? हा, तो साडी तर नवी घालून यायची ना हे पाय बरं मात्र कसे नवे कपडे घातले हा, मग अहो मला लय वाटलं तर घालाव पण तुम्हाला दम कुठं होता. तुम्ही लगेच ना चाल 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 मग आले तशी. आता एक कलवारा हा. तू कलवारी नसती दिसली का वा, वा. तिच्याकडून घेईल ना एकच साडी. ती कशाची देते तुला साडी चाल चाल उतोळ्या नावरा कुठे गेला बाशी म्हणे ती कलोरी बायकोला कलोरी कारण बापाला कर कलोरा म्हणजे? असा हिरा झाला पाहिजे नाही गुडघ्याला बाशिंग बांधी त्या डोक्याला बांधी ते आबाव खेळ बांधते मग ते कसं आहे जगाईरात होऊ राहिलं ना म्हणून जास्त आनंद झाला. असं आहे ना आबा हम्म. आज त्यो घोडा कधी आणला लग्नाला तो आता तुझ्यासाठी आणलाय तू हा हो. मग बसून पाहू का नाही नाही लगेच नका बसू. तो ना उपाशी जरासा चरू द्या सरला बिरला का मग तो तुम्हाला घेऊन जाईन. हा हा सरळ गेल्यावर हा. पाय बर कसं आहे पाय बर कसं अहो नका जाऊ. थांबणार रे पाहून एका कधी ना लाथीत पडेल ती पालतू उलटू. अहो ते त्याला घाबरून पळल ते घोड. नका भाऊ अरे ते माझ्याकडेच पाहू राहिलं आहे ना हा आज त्याला वाटलं नवरदेव आला हा. म्हणलं तर देव चाल. नवरदेव आपण समजावं, तीन आणून ठेवलंय बरोबर गाडी मग नवरीची का? आपण लय काळजी तुम्हाला लय आनंद झाला आहे ना. लय तू म्हणी लग्न करायचं आणि लय भारी पोरगी मला चाल मग है ना एकच लय. नंबर पोरगी, तू चाल फक्त तू आता एकच नंबर आहे ना एकच नंबर ना अहो, ऐश्वर्या राय प्रीती झिंटा सगळ्या माग सोडतील. ती हा. अरे बापरे एकच नंबर आहे भाऊ मग तू परत नमस्कार. नमस्कार 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 जास्त टाइम नाही झाला ना. नाही 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 या, या. हे कोण आहे हे होय नवरीचा भाऊ. नवरीच भाऊ आहे का हा. मग काय अडचण नाही हो, ए, तिकडं अरे तिकडं बस इकडं तिकडं वय. इकडं वय ना काही दम दे, हाय का नाही? राहतो मग नवरीचा भाऊ म्हणलं मांडीवर बसावा हा नवरीच भाऊ आहे. थांब पाहुणे येते जरा आई जरा डोकर पाहिजे न करू करायचं का नाही हा हा, मग करायचं. बसा. हे बा तुमचा फोन आला ना हा, झालं. त्यात आम्हाला तिथे गाडी लागला ना एकटं आणि मग गाडी लागली नाही इकून तिकून आणि मग एक रिक्षा लागली आणि मग ती रिक्षाने यायला लागलो. आणि तुमचं मला बरंच लांब आहे हो. बराच लाईन मला आहे ना आणि त्याच्यामुळे मग आम्हाला उशिरा झालाय अहो, लग्नाचं बोला पटकन हा, टाइम लग्नाचंच बोल राहिले टाइम हो राहिला लग्नाचं बोल राहिलं तू थांबदर्शी पण मला काय झालं, मी पाहुणसंग चर्चा करतो हा हा पाहुणसंग चर्चा करतो हा. तो तू पुढलं पाहून बघ पाय बर हा बरोबर चला हो. हा पाय बर म्हणतो पुढचं पाय होते मंडपात चला. पाय तो तिकडे जाऊ का मग हा आता हा मंडपात पाहा तुमच्यावर कपडे चेंज करू का मग हा चला तुम्हाला हळद लावी तुम्ही चला. हा, जायचं, हा, जायचं, हा. जायचं. हळद लावायची का हा चला. चला. बा, आम्ही आहे ना पोरगा असं आणलं बहाणा करून आणलंय हा. का तो लग्न लावायला न्यायचं म्हणून ते दारू सोडायला जर म्हणलं ना ती येतच नव्हतं ती आम्ही काय केलं बहाणा केला चाल भाऊ म्हणलं तू लग्न करायचं तिथं बायको ये म्हणून ती आज करतो पण मला काय ना बाबा बोला ना. आमची अशीच आहे का तुम्ही दोन पैसे काय आता तुमची किती किती आहे तुमची 5,000 रुपये 5,000 रुपये ना तर तुम्ही आणखी 2 पैसे जादा घ्या पण आमच्या बरोबरची ना दारू सुटलीच पाहिजे कोणती घ्या देतो ना औषध देतो ना 100% तुम्हाला. काय आम्ही 4-5 गाव मिळून ऐकलं का तुम्ही औषध भारी देतात बघून देतो ना भारी देतो ना. भारी जातं ना हा, मग अंगा असं बा, दुसरं काय नाही आम्ही तुमच्या पाया पडतो फक्त नाही. मा एकूण एक लेकरू आहे नाही नाही फक्त- सुटन सुटन दारू सुटन ना सुटन सुटन आता दारू तुम्ही किती ठिकाणी सोडलेली आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी सोडलेली कोणते कोणते गावाला तरी साधारण साधारण आसपासच गावाला सोडलेली असं आहे ना? औषध, हा म्हणजे हा तुम्ही आता एवढं चालू केलं की हा नाही काय अडचण नाही. पुण्याचं काम करता तुम्ही पुण्याचं काम. हा, काय आहे? आणि असं पुण्यात जर काम केलं ना देव बाप्पा तुम्हाला आणखी आशीर्वाद देईल हा. हा, मग देवर कसं का कोणतं औषध ते काय हे घ्या औषध बर आता कसं घ्यायचं हे अनुषा पोटी घ्यायचं आमच्या पोटी हा. घ्यायचं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ बर 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 जेवण करून घ्यायचं ना अनुषा पोटी जेवणाच्या आधी जेवणाच्या आधी घ्यायचं का हा. बर 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 याच्यापासून काही अडचण नाही ना बाबा दारू पिलं तर अडचण येईल रुपयात अडचणी हा म्हणजे काय अडचणी बरं असं
त्रास होईल. त्रास होईल. त्रास होईल. नाही होणार ना. नाही होईल, पण मी जबाबदार राहणार नाही त्याला. नाही का? नाही. जाऊ दे मोठे, काय अडचण नाही. हे करू. हेच किती पैसे झाले? 5,000 रुपये. 5 रुपये. हा. लय फी होती हो. 1000 कमी द्या. असं आहे ना. हा म्हणजे काय आम्हाला गुन्हा आहेत, आम्ही दुसरे आमचे जोडीदाराला यायला त्याला सांगू आमच्याकडे लय बेवडी आहेत. आमचे लय बेवडी आम्ही त्याला सांगन ना. हो. पैसे नव्हते कालच कपाशी घेतली आणि कपाशी इकडून आणली. हा हे घ्या. 3,500 दिले. अजून 500 द्या ना. 5 द्यावं लागते का? द्यावंच लागतील. असं आहे ना. पण परफेक्ट गुण आहे ना. हा. 100% ना. 100%. हे बी घ्या काय अडचण नाही. पण अवद्या पैसे जाऊ द्या पण ते म्हणून पैसे घ्यायचं शिन्ने आला बा असं काय बाबा? काय नाही काय भाऊ काय नाही आलो. असं आहे का? हा आबा झालं का? हा झालं झालं आता यांनी काय सांगितलं बाबा काढून घे सांगितलं त्यांनी. बाबा पुढे कायची हो? तिने का आता तुला लग्नाची हळद लागत देत नाही नवरीची तिकडून. हा 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 मग ती हळद दिली असं आहे का? नवरदेवाला हळद लावायला तिकडे घरी देतात असते ना. आज पण आबा इड आहे ना मंडपात दिसणार राव. अरे मंडप तिकडे खळ्याचं अरे म्हणजे तू म्हणे ना हे लग्न मंडप नाही काय नाही कुठं लग्न आहे मग? नाही मंडप आहे ना तिकडे पलीकडे कुठं? पलीकडे तुमच्या घराच्या पलीकडे मंडप हा, आहे मंडप आहे. आहे तिकडे. तिकडे नाही नेलं तो मला आहे ना. नाही नाही नवरी मेकअपला जाईल. चला आपण जाऊ आता. चला लवकर जाऊ. अरे लवकर ऊन काय लावता ना का? हा येऊ का? हा या. या बरं का तेवढं सांगितलं द्या राहू द्या. हा, ठीक चल चल हा चल काय नाही. त्याशिवाय सुधारणारच नाही माणूस आता. एकदाच औषध दिलं ना तेव्हा समजा माणसाला. अरे येऊ का मी गावातून चक्कर मारून? काय वाढून ठेवलं गावामध्ये लग्न कोणाचं? लग्न काय आलतो म्हणलं यावा जाऊन. धरा पाणी आणलं काय मला? हा घ्या पिऊन. पुरं प्या तू कुणा का गुणी नाही मारायची. प्या खाली टाक दे नाड्याच्या. अरे पाणी हा पाणीची घ्या पिऊन पटकन. अरे पेले का? हा हा आता मी काय सांगते हा. गावात जाऊ नका इथंच बसा नाही तर आबालाच सांगल तुमचं नाव. हा पण मग गावात काय जाऊ रे मी आता? हा तुम्हाला काय जेवण करायचं मला सांगा मी पटकन भाजी बनवते. मग आवडीचं. हम्म अरे मग असं कर ना झिंग्याची चटणीच बनवून मस्त. फक्त हा मग काय अरे बरं बरं मग मी करते. हा. जर इथून हल्ले तुम्ही तुमचं काय खरं नाही मग. अरे मी कशाला जाऊ कुठं? हा इथंच बसा. फक्त लवकर कर पण. 5 मिनिटं जाते 2 मिनिटात येते. पोटात असं कस तरी होऊ राहिलं जेवण नाही येत. अशा आडवे पडून घ्या आले मी. आडवी पडू. 2 मिनिटात आहे ना एक गलास मारून येतो लगेच 5चा. बाई हा माणूस इथंच बसला होता इतक्यात कुठं गायब झाला? बाई कोणाची वाट पाहते काय रे बाई काय चालू नाही. आबा हा तुम्हाला हे दिसले का? पावशा हा नाही मला नाही दिसला. नाही कुठे झोपेले का आतमध्ये? अहो नाही ना आम्ही त्यांना औषध दिलं आणि त्यांना म्हटलं इथंच बसा 5 मिनिटात जाते म्हटलं मी तुम्हाला भाजी करून आणते. अरे काय शिना आला भाऊ घ्याई ना एवढा फार खर्च केला आपण जाईन ना फेरायला काही कामा धामाचा. हे गावात नसेल ना गेले. हा त्याला औषध दिलं गावात काय गेला औषध दिलं त्याला मी दम पण दिला होता जाऊ नका तुमचं भेव दाखवलं होतं मी. दाखवलं होतं ना. मग ते काय भिहाव देत त्याला औषध दिलं का? दिलं ना जर दिलं ना? घेऊन आले मग. अरे हा ते एक व्हायला बसलं मी त्याला पाहून येतो. अहो आबा तुम्ही नका जाऊ. हा एक तर तुम्ही जायचे आणि ते यायचे हा तसं व्हायला बसलाय ना. त्यापेक्षा तुम्ही इथंच बसा. हा. रुद्र इकडे तर बाबांसोबत इथं बसा. अरे बाप रोजा येणार मी काय म्हणते हा बोल ना. मी ते भाजी पाहते ना सगळी जळून जायची. असं आहे हा, का? बस याला इथं. 100 रुपये आण बरं बिस्किट कुठे हा याला बिस्किट दिलं का सकाळी? ते बी तुमच्या पोराला पुले नाही ते घेतले खाऊन. बिस्किट नाही खाल्लं का? हा लहान पोर सुद्धा बिस्किट पण भामट्याला काही काम नाही दादा तो बिस्किट खाल्ले रे. आता आहे ना पण टायमाला आहे ना एक बिस्किट आणतो उद्यावरची आणि तू त्याला देऊ ना बरं का ते भामटे येते बरं का तू हा ठीक आहे काय अडचण नाही. आबा हा काय तुमची हाल पाय पोटात कस तरी होऊ राहिलो. काय ना काय माहिती हो? काय तर गावात गेला का तू? हा गावातून जाऊन आलतो फक्त. काही जग मारले ना गावात नाही नाही ना. दादा तू पळ तू आतमध्ये तुझ्या मम्मीला पाठवली पळ. हा, लय कस तरी होतो. हा लय कस तरी होतो आता मरतो काय थांबणार काय हो राहील तुला नेमकं? पोटात असं. ए सोन्या अरे पाय द्यायला काय झाले? आबा हा या असे काय करू राहिले पण अरे पोटात कस तरी होऊ राहिलं. पोटात कसं रो राहिलं. अरे याला म्हणलं होतं तिकडे घेऊ नको ते घेतलं रे बाबाने सांगितलं काय करता काय होण्याचा भरोसा नाही म्हणे. आता काय करायचंय? अहो तुम्ही दारू बिरू पिऊन आले काय? नाही रे दारू काय जाऊ मी प्यायला. अरे मग दारू नाही खरं प्यायला. बोला खोटं बोल नका. नाही अरे किती प्यालता? एकच गल्लास मारून अरे आला. प्यालता का आला एवढे गेले पैसे फेलाता उद्या कमी झाल सोने दवाखान्यात गेला चाल. मग पोटात कस तरी होत. अरे अहो. याला दवाखान्यात घे. अगं याला दारू दवाखान्यात उचलणार आहे का अरे आबा? तर तिकून धर. अरे अहो, पण मी काय म्हणते ऐका आधी काय पण पेच कशाला? अरे कमी जादा होईल लेकराला धर चाल त्यामुळे नाही ना एवढी चाल 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 की दवाखान्यात. उचलून घ्या तुम्ही.